तर जळगावात लागलेल्या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा रंगली होती। त्या बॅनरबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। भाजपच्या वाटेवर असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे नेमकं कुठल्या पक्षात याबाबत खरं तर सस्पेन्स कायम होता आणि याबाबत एकनाथ खडसे यांनी देखील बोलणं टाळलं होतं। मात्र एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर शहरात लागलेल्या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चेला उधाण आलेलं आहे। एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर शहरात लागलेल्या बॅनरवरती एकनाथ खडसे यांच्या समवेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांचे देखील फोटो या बॅनरवर झळकल्यामुळे कुठेतरी एकनाथ खडसे हे पुन्हा राष्ट्रवादीमध्ये जाणार की पुन्हा भाजपच्या वाटेवर असणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा संभ्रम निर्माण झालेला होता। आणि याच बॅनरवरती प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी खरं तर भाजप पक्षप्रवेशाबाबत एक मोठं विधान केलं असून भाजपमधून अद्यापही आपल्याला प्रतिसाद मिळत नसल्याचं मोठं विधान एकनाथ खडसे यांनी केलेलं आहे। ज्या पद्धतीने खरं तर दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश झाल्याचं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलेलं होतं। मात्र राज्यातील भाजप नेत्यांचा या प्रवेशाला विरोध असल्याचंही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता पुढील 2 दिवसात आपण भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादीसोबतच राहून पुन्हा सक्रिय होणार याबाबत खुलासा करणार असल्याचेही एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी स्पष्ट केलेलं आहे। एकनाथ खडसे यांनी केलेल्या या विधानामुळे भाजप एकनाथ खडसेंना कसा प्रतिसाद देणार किंवा एकनाथ खडसे हे पुन्हा राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।